अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझी मराठी फॉर उर्दू मीडियम स्कूल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बच्चों, आज हम विषय मराठी का व्याकरण का एक हिस्सा विराम चिन्ह, इसका आज हम इस वीडियो में अध्ययन करने जा रहे हैं। तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी विषयातील व्याकरणाचा एक भाग विराम चिन्हे हा भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मनुष्य जेव्हा बोलतो तर त्याला अधूनमधून थांबावेच लागते, त्यालाच विराम असे म्हणतात। बच्चों, जब इंसान बोलता है तो उसे बीच बीच में रुकना होता है और उसे ही विराम कहते हैं। लेकिन जब इंसान आपस में बोलता है तो उसके बोलने के हाव भाव से, उसके एक्सप्रेशन से, उसके भाषा के उच्चारण से हमें उस वाक्य का या उस इंसान के बोलने का मतलब समझ में आता है। विद्यार्थ्यांनो, जेव्हा मनुष्य बोलतो तर त्याच्या उच्चारणाने आणि त्याच्या हावभावाने आणि त्याच्या वाक्यातील चढ उताराने त्या शब्दाचे किंवा वाक्याचे अर्थ आपल्याला कळून चुकते। पण जेव्हा हे विचार मनुष्य जेव्हा कागदावर लिहितो किंवा लिहून दाखवतो, तेव्हा त्या विचारांना योग्य अशा चिन्हांची आवश्यकता असते आणि त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात। कि जब इंसान अपनी भावनाएं या अपने विचार जब कागज़ पे लिखता है या लिखन कार्य करता है, तो उसे वो भावनाओं को दर्शाने के लिए, वो एक्सप्रेशन को शो करने के लिए उसे चिन्हों की ज़रूरत पड़ती है और वही चिन्हों को, त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात। विराम चिन्हांना मराठी व्याकरणा किंवा कोणत्याही व्याकरणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे। जैसे जब तक कि हम कोई प्रश्न पूछते हैं और जब तक हम उस प्रश्न के आखिरी में सवाल या निशान यानी प्रश्न चिन्ह नहीं लगाते हैं, तब तक वो प्रश्न नहीं होता। जैसे अनवर कुठे गेला, ये एक वाक्य जैसा हो गया, ये सवाल लग ही नहीं रहा। लेकिन जब हम बोलते हैं अनवर कुठे गेला, तो जब उसके आखिरी में प्रश्नार्थक चिन्ह डाला जाता है, तब कहीं वो सवाल होता है। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विराम चिन्हांना मराठी व्याकरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे। विराम चिन्हांचे दोन प्रकार पडतात। नंबर एक, विराम दर्शविणारी चिन्हे आणि दुसरं अर्थबोध करणारी चिन्हे, अशी विराम चिन्हांचे दोन प्रकार पडतात। तो बच्चों, आज हम कुछ विराम चिन्हे और उनका उपयोग आज हम इस वीडियो में हम पढ़ने जा रहे हैं। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 9 विराम चिन्हांचा अभ्यास करणार आहोत। याशिवाय या व्यतिरिक्त या विराम चिन्हांचा विविध उपयोग सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात पहिला विराम चिन्ह आहे पूर्ण विराम। नंबर एक, देखो, नंबर एक पूर्ण विराम, यालाच इंग्रजीमध्ये फुल स्टॉप असे म्हणतात। बघा, ते पूर्ण विरामच्या समोर तो चिन्ह दिलेला आहे, फुल स्टॉप। तर पूर्ण विराम ह्या चिन्हांचे दोन ठिकाणी याचा उपयोग होतो। नंबर एक, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दर्शविण्यासाठी कि सेंटेंस या जुमला या वाक्य जब पूरा हो जाता है, ये दर्शाने के लिए इस चिन्ह का उपयोग होता है। दूसरा, शब्दांचे संक्षिप्त रूप दर्शविण्यासाठी या चिन्हाचा उपयोग होतो। और इतना ही नहीं, कोई शब्दों के शॉर्ट फॉर्म बताने के लिए इस चिन्ह का उपयोग होता है। जैसे कि अहमद अभ्यास करतो, या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे, तो वाक्य पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपल्याला या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देणे अत्यंत आवश्यक आहे। दुसरं बघा,
MM रब्बानी हायस्कूल. MM ही जे दोन शब्द आलेले आहेत ते मदरसतुल मुस्लिमीन या दोन शब्दांचे शॉर्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आहे. शॉर्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आहेत. म्हणून M डॉट म्हणजे फुल स्टॉप, M डॉट फुल स्टॉप अशा म्हणजे या चिन्हांचा उपयोग करून आमच्या शाळेचे नाव दर्शविल्या जाते. दुसरं अजून एक उदाहरण बघू आपण. म पठाण. यू म्हणजे युसुफ खान. म म्हणजे मोहम्मद. पठाण तर युसुफ मोहम्मद पठाण यांचे शॉर्ट नेम म पठाण असे होईल. तर अशा प्रकारे म्हणजे पूर्णविराम याचे दोन उपयोग होतात ते आपण बघितलं. आता दोन स्वल्प विराम, याला इंग्रजीमध्ये कॉमा असे म्हणतात. याचे सुद्धा उपयोग बघू. एका जातीचे एकापेक्षा जास्त शब्द, एका जातीचे एकापेक्षा जास्त शब्द लागोपाठ आल्यास या चिन्हाचा उपयोग होतो. जैसे एक जात के या एक ही गुणधर्म के शब्द एक के बाद आते हैं, एक के बाद एक आते हैं, तब इस स्वल्प विराम यानी कॉमा इस चिन्ह का हमें उपयोग करना पड़ता है. जैसे उदाहरण के तौर पे गुलाब, मोगरा, चाफा ही सुवासिक फुले आहेत. तर या फुलांच्या नामांच्या नंतर आपल्याला म्हणजे स्वल्पविराम कॉमा दर्शविणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ह्या स्वल्पविरामचा दुसरा उपयोग संबोधन दर्शविताना. जब संबोधन यानी हम किसी के बारे में बता रहे हैं, उसको एक्सप्लेन कर रहे हैं, तो उस व्यक्ति के या उस पर्टिकुलर इंसान के बाद कॉमा लगता है. जैसे सबा इकडे ये, सबानंतर स्वल्पविराम आणि इकडे येनंतर पूर्ण विराम. सबा कॉमा इकडे ये फुल स्टॉप. आता तिसरं आपण प्रकार बघू अर्धविराम. अर्धविराम यालाच इंग्रजीमध्ये सेमी कॉलम असे सुद्धा म्हणतात. याचे उपयोग बघा. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा या अर्धविराम म्हणजे सेमी कॉलनचा उपयोग होतो. कि जब भी दो छोटे वाक्य उभयान्वयी अव्यय यानी कंजक्शन से जोड़े जाते हैं उस समय इस अर्धविराम का उपयोग होता है. जैसे उदाहरण के तौर पे ढग खूप गरजत होते, ये एक वाक्य हो गया. दुसरा पाऊस पडला नाही. ही दोन वाक्ये उभयान्वयी अव्यय पण या शब्दाने जोडलेली आहे. यापूर्वी अर्धविराम या चिन्हाचा उपयोग केलेला आहे. बघा मग उदाहरण कसं झालं. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. अशा प्रकारे अर्धविराम या चिन्हाचा आपण उपयोग करतो. चौथं अपूर्ण विराम, त्यालाच इंग्रजीमध्ये कॉलन असे म्हणतात. तर आता अपूर्ण विराम याचा उपयोग बघू. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कि किसी वाक्य के बाद हमें उस चीज़ का तपशील मतलब खुलासा देने के लिए हमें इस चिन्ह का उपयोग करना पड़ता है. जैसे पुढील क्रमांकांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुढील क्रमांकांचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चिन्ह अपूर्ण विराम आणि 1, 8, 14, 27, 40 हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्याच्यानंतर 5व्या नंबरचं चिन्ह आहे प्रश्नार्थक चिन्ह. यालाच इंग्रजीमध्ये क्वेश्चन मार्क असे सुद्धा म्हणतात. तर या चिन्हाचा उपयोग प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी किंवा प्रश्न विचारलेल्या वाक्यांच्या शेवटी याचा उपयोग होतो. कि जब भी हमें
कोई सवाल पूछना है तो उस सवाल के बाद इस चिन्ह का यानी क्वेश्चन मार्क का उपयोग होता है। जैसे अनवर कुठे गेला, इस वाक्य के आखिरी में जब तक हम प्रश्नार्थक चिन्ह नहीं लगाएंगे तो वो प्रश्न नहीं बनता। इसलिए जब भी हम प्रश्न का वाक्य लिखेंगे तो हमें प्रश्नार्थक चिन्ह यानी क्वेश्चन मार्क लगाना अनिवार्य होता है। जैसे अनवर कुठे गेला, प्रश्नार्थक चिन्ह। पुढे आता आपण बघू 6वा प्रकार उद्गार चिन्ह, त्याला उद्गारवाचक चिन्ह सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीमध्ये एक्सक्लेमेटरी साइन। तो अभी हम इस उद्गारवाचक चिन्ह के उपयोग देखेंगे। उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी या उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग होतो कि इंसान को अपने अंदर की भावनाएं मतलब फीलिंग का वर्णन करने के लिए, उसे एक्सप्लेन करने के लिए, उसे लेखन में या लिखने में उसका वर्णन दर्शाने के लिए हमें इस उद्गारवाचक चिन्ह का उपयोग करना पड़ता है। जैसे शाबाश, छान खेळलास, शाबाश, ये हमारी भावनाएं हुई, ये खुशी से हम बोल रहे हैं शाबाश। तो ये दर्शाने के लिए, इस शब्द को दर्शाने के लिए उद्गारवाचक चिन्ह का उपयोग होता है। शाबाश, छान खेळलास, अरे रे तो नापास झाला। अशा प्रकारे या उद्गारवाचक चिन्हाचे उपयोग आहेत। त्याच्यानंतर अवतरण चिन्ह हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण चिन्हाचा भाग आहे। नंबर 7 अवतरण चिन्ह। अवतरण चिन्हाचे यालाच इंग्रजीमध्ये इन्व्हर्टेड कॉमा असे सुद्धा म्हटले जाते। इसी को ही इन्वर्टेड कॉमा भी अंग्रेजी में कहा जाता है। या अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात। नंबर 1 एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा। यांचे उपयोग वेगवेगळे आहेत। तर सर्वात पहले आपण एकेरी अवतरण चिन्हाचे उपयोग बघू। सबसे पहले हम लोग एकेरी अवतरण चिन्ह का उपयोग देखते हैं। कहाँ इसका उपयोग होता है? वाक्यात एखाद्या शब्दावर जोर द्यायचे असेल, एखाद्या शब्दावर जोर द्यायचे असेल तर एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो। जसे मूलध्वनीना वर्ण असे म्हणतात, मूलध्वनीना वर्ण असे म्हणतात। तो या वर्ण या शब्दावर आपल्याला अधिक जोर द्यायचा होता, त्यामुळे वर्ण हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये दर्शविलेले आहे। दुसरा प्रकार बघू दुहेरी अवतरण चिन्ह। दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा। याचा उपयोग बघा बोलणाऱ्यांच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी, बोलणाऱ्यांच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी या चिन्हाचा उपयोग होतो। मतलब बोलने वाले के शब्द जैसे के वैसे दर्शाने के लिए इस डबल इन्वर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह का उपयोग होता है। जसं तो म्हणाला मी येईन, तो म्हणाला उसने कहा, क्या कहा? मैं आऊँगा। तो मैं आऊँगा ये उस व्यक्ति के बोले गए शब्द है, इसलिए मैं आऊँगा म्हणजे मी येईल हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले आहेत। पुन्हा बघा तो म्हणाला कॉमा मी येईल। अशा प्रकारे या एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्हाचे उपयोग व्याकरणामध्ये करून घेतात। त्याच्यानंतर नंबर 8 आहे संयोग चिन्ह। संयोग चिन्ह, संयोग चिन्हाला इंग्रजीमध्ये हायफन असे सुद्धा म्हणतात। संयोग चिन्हाचे 2 प्रकार आहेत। नंबर 1 दोन शब्दांना जोड़ताना, दो शब्दों को जब हम जोड़ते हैं उस समय संयोग चिन्ह का उपयोग होता है। दूसरा उपयोग अपुऱ्या म्हणजे अपूर्ण असलेल्या शब्दांना दर्शविण्यासाठी, अपूर्ण
असलेल्या शब्दांना दर्शविण्यासाठी. मतलब कोई शब्द लिखते समय आधे छूट जाते हैं या कंप्लीट नहीं होते, तो ऐसे शब्दों को दर्शाने के लिए संयोग चिन्ह का उपयोग होता है. जैसे विद्यार्थी भंडार, ये हो गए दो शब्दों को जोड़ने का उदाहरण. दूसरा, आजचा कार्यक्रम शाळे पुढील पटांगणावर होईल. तो इस वाक्य में शाळे के बाद में संयोग चिन्ह दिया गया है और पुढील मतलब शाळे पुढील ये एक ही शब्द है, लेकिन वहाँ पर जगह नहीं था लिखने के लिए और उतना आधा शब्द वहाँ पे आएगा नहीं, तो वो उसका आधा शब्द आगे है ये दर्शाने के लिए उस शब्द के आगे संयोग चिन्ह लगाया जाता है. जैसे शाळे संयोग चिन्ह पुढील. इस तरह से अशा प्रकारे संयोग चिन्हाचा वाक्यात उपयोग होतो. आता चिन्हाच्या विरामचिन्हातील सर्वात शेवटला भाग अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे डॅश या चिन्हाचे उपयोग बघू. तर बोलता बोलता विचार मालिका टूटल्यास, कि जब कोई इंसान बोल रहा है और बोलते बोलते अचानक वो वाक्य में वहीं पे रोक दिया जाता है, उस ऐसे वाक्य को यानी अधूरे वाक्य को दर्शाने के लिए इस अपसारण चिन्ह का उपयोग होता है. जैसे मी तेथे गेलो पण, मैं वहाँ गया लेकिन, ये वाक्य अधूरा है. तो ऐसे अधूरे वाक्य को असे अर्धवट वाक्यांना दर्शविण्यासाठी या अपसारण चिन्हाचा उपयोग होतो. दूसरं, स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, अगर हमें किसी वाक्य का या किसी चीज़ का स्पष्टीकरण अगर देना है, एक्सप्लेनेशन यदि आपल्याला द्यायचे असेल, तेव्हा या चिन्हाचा उपयोग होतो. जसं तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 9 विरामचिन्हांचा उपयोग बघितला आहे. कोणते कोणते? नंबर 1 पूर्णविराम, 2 स्वल्पविराम, 3 अर्धविराम, 4 अपूर्वविराम, 5 प्रश्नचिन्ह, 6 उद्गार चिन्ह, 7 अवतरण चिन्ह, 8 संयोग चिन्ह आणि 9 अपसारण चिन्ह. बच्चों, आपको मेरी वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक करें, आगे शेयर करें और मेरे चैनल माझी मराठी को सब्सक्राइब करें. थैंक यू.